नाही नाही, त्याच्याबद्दल काही दुमत नाही, हे भांडणच तुमच्याशी आता आमचं, हे आता भांडणच तुमच्याशी आमचं. तुमचं जे म्हणणं आहे ना, हे बघा, मी त्यांना इथून पाठीमागे तुम्ही मीडियाच्या बाहेर काढून बघा, कारण हे मला बोलावं लागणार आहे, हे मला तुमच्यापाशी बोलावं लागणार आहे. तुम्ही म्हणजेच मुख्यमंत्री आहेत थोडक्यात असं म्हणतात लोक. आता मला माहिती नाही इथून पुढे अनुभव येईन उद्या सकाळपासून. आज तुम्ही इथून गेल्यावर काय खरं आहे की नाही, म्हणजे आता इथून गेल्यावर थोडं थोडं लक्षात येईल आता आमच्यासुद्धा की काय समाजाला आपल्या मिळालं. हे बघा, तुमची आई खरंच आमची आई आहे. इतके संस्कृती सोडलेले लोक आम्ही नाही आहेत. पण ज्या दिवशी आमच्या आईला मारलं, का बोलू नये आम्ही त्यांच्या आईवर? त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला उचलायला पोलीस कदर करत नव्हतं. तुमचीच आई आहे ती. मित्र उपोषणात होतो. हे बघा, उपोषणात कोणाकडून पण कसे पण शब्द जाते. उपोषणाच्या बाहेरचे शब्द दाखवा मला. उपोषण ही इतकी विचित्र विषय आहे की माणसाला चारी ताळात काय दिसत नाही, इतकी भयान परिस्थिती असते. इतकं मारलं, बरं पाणी तर पाजाव, त्या आईला पाणी तर पाजाव. पोलिसाला पण आई असेल. गृहमंत्री फडणवीस साहेब आहेत, बंदुकी छातीवर पाय देऊन बंदुकीच्या दस्तेने मारलं. सहन करून दाखवा फक्त मला तुम्ही. माझं फक्त एवढंच म्हणणं, तुम्ही फक्त सहन करून दाखवा. आज तुम्ही मराठ्यांच्या भूमिकेत त्या फक्त तुम्ही फक्त सहन करून दाखवा. आईच्या छातीवर पाय देणं, तिला मारणं, तिला गोळ्या घालणं, नाक तुटून गेले, कान तुटून गेले म्हणतो मी तुम्हाला. आणि मुख्यमंत्री म्हणते पोलिसालाच मारलं माझ्या लोकांनी. माझे पोलीस आहेत, जनता तुमची नाही म्हणून ते बोललं गेलेलं आहे. कोणाची भावना होणार नाही. आता तुमच्या मंडळी आमच्यात ताई आहेत, आत्ता फोन येतो तुम्हाला, त्यांना कोणतरी मारलंय म्हणून. तुम्ही अंतरवालीत बसून दाखवा मला. आणि आम्ही खानदानी जातवान मराठी असतो तर आम्ही ते सहन करून दाखवा तुमच्या ताईला मारलेलं. मुख्यमंत्री म्हणते ते मायात पोलिसाला आणलं. मग हे पोलीस तुमचे पोलीस आहेत का? फक्त त्या दिवसापासून त्यांच्याविषयीचं मन आमचं बदललं. नसतं आधी आम्ही म्हणत होतो 70-75 वर्षाची सत्ता ढासळायची ताकद कोणात नव्हती. खमक्या लागलं येड्या गांडीचा माणूस येऊ. म्हणजे ही खेड्यातली भाषा आहे, शिया नाही यात. आरं तुरं बोलणं सुद्धा प्रेमानं सुद्धा बोललं जातं एखाद्या वेळेस. ते प्रेमाचं पण असतं. ते खमक्या माणूस लागला हो, यांना वस्तातच कोणी भेटत नव्हतं, यांनी लय चुरून खाल्लं आतापर्यंत. आधीचे बाईट आहेत का नाही ते पण बघा. एकाएकी का बदललो आम्ही? अरे आमची आई मारली. अहो 7 वर्षाच्या पोरीच्या पायातून गोळी गेली भाऊ. गोळी इकडून गेली, इकडून निघाली. पाय साडला, तोडायचा होता तिचा पाय. दाखवा. तुमची लेक नाही का ती? तुमची लेक नाही का ती? तिने काय पाप केलं? तास माझ्या लेकराने काय पाप केलं? आम्ही काय वाईट करतो? आम्ही उपोषणाला अंतरवालीत बसलो होतो. काय पाप केलं आम्ही? कुठं कुणाला दगड मारले, कुणाला शिव्या दिल्या? अगोदर म्हणतो मी. बसलो आम्ही शांत लोकशाही मार्गानं. मला जर धिंगाणाच करायचा आहे, 6 कोटीपैकी 4.5 कोटी मराठी ऐकतेत. कोणाला काय म्हणायचं तर म्हणू द्या, एका बाजूनं चालतेत. ते दाखवतात काय दाखवायचं. मी काही पण धिंगाणा करू शकलो असतो, नासका असतो तर काही पण धिंगाणा केला असता. मी एक धिंगाणा नाही होऊ दिला. एक आपल्याला त्याने मिळणार नाही पोरं, आपल्याला शांततेने मिळू शकतं हे मी प्रत्येक पोरांना सांगतो. प्रत्येक इतकं मारलं हो, इतक्या गोळ्या मारत होते, पत्र्यातून गोळ्यावर जात होते. का अन्याय केला आमच्यावर? आम्ही काय वाईट बोललो त्या दिवशी मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला, गृहमंत्र्यांना? त्यावेळेस फडणवीस साहेब गृहमंत्री होते. आम्ही काय बोललो त्यांना आधी? का मारायचं? एक आंदोलन करते, शांततेत करू दे. आता काय करतो? ऐकत नाही. मी नाही ऐकत. मी नाही फुटत पैशानी पदानी. कुणी दाखवून देवा मी 1 रुपया घेतला, उद्या सकाळी फाशी घेतो. नाही घेतले ते 2 बापाच्या आवलं, ते ब्यातच फरक. 1 रुपया फक्त सरकारने सांगावं की आम्ही याला 1 रुपया दिला, याला 700 रुपयाचं काम दिलं. एकाने सांगावं. इतका तळमळीन करतो मी. आजकाल स्वार्थी दुनिया आहे. स्वार्थ सोडून कोणी कामच करत नाही लाडभाऊ. स्वार्थ सोडून कोणालाही वेळ नाही. आज मी 24 तास माझ्या समाजासाठी देतो. माझे लेकरं किती वेळेत हे सुद्धा मला माहित नाही. या समाजासाठी माझा बाप कुठे आहे, माझी आई कुठे आहे हे सुद्धा मला माहित नाही. हे रिअल सांगतोय मी. माझ्या समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावरती मला आनंद बघायचा, आरक्षण घेऊ. मी कुठं वाईट वागलो? मग का आमच्यावर दोष? बोललो असतो तुम्ही मालक येत. थोडक्यात काय झालं बोललो म्हणून? मालकत्व तुम्हाला स्वीकारायचंय, पालकत्व तुम्हाला स्वीकारायचंय. समता ठेवा ना. उचित बोललेलीच काय फरक पडला? राजकारणात हे पचावं लागतं, समाजकारणात हे पचावं लागतं, तर तुम्ही उंचीवर जाणार. कोणालाही वाटत नव्हतं 75 वर्षातलं बलाढ्य असणारं काँग्रेस संपल म्हणून. तेव्हाच भाजपचे 1-2च होते. मोजी तर सुद्धा येत नव्हते बोटावर खुर्ची घेत म्हणून. संपलं ना, संपलं ना. तुम्ही त्या गर्वात जाऊ नका हे म्हणणं आहे आमचं. हे तळतळ समजा.
आता आम्ही आलोत म्हणजे आमचं कोणीच काही करू शकत नाही, संपू शकतं बरं का. इतकं झाल्यावर असंतोष जर बिघडला, लोकांना जर मन दुखत गेली, मराठींचे मन का दुखवतं तुम्ही? कमवून दुखवता काय केलं आम्ही तुमचं पाप? आमच्या गरीबाच्या लेकरांनी काय पाप केलं? कम मन दुखवता. मला तुमच्याकडून उत्तरच पाहिजे, तुम्हाला भांडायचंच आहे आम्हाला, होऊन दे काय व्हायचं. काय पाप केलं माझ्या लेकरांनी? का शिकू नये त्यांनी असं म्हणणं आहे तुमचं? त्यांनी नोकरीला लागू नये असं म्हणणं आहे का तुमचं? आम्ही तुमच्या जात, तुमचा एक शब्द होता, मुख्यमंत्री आपल्या जातीचा नाहीये, तरी त्यांनी आपल्याला आरक्षण दिलं किंवा अनेक गोष्टी दिल्या. कुणी नाकारलं? ती आपल्या जातीचा नाहीये तरी दिलं, नाकारलं कुणी? तर सध्या जरांगेंची पत्रकार परिषद सुरू आहे. अंतरवाली सराटीमध्ये जो लाठीमार झालेला होता त्या संदर्भात त्यांनी काही नाराजी व्यक्त केलेली आहे. मुख्यमंत्री म्हणतात की माझे पोलीस आहेत, मग जनता तुमची नाहीये का, असा सवालही जरांगेंनी लाड यांच्यासमोर उपस्थित केलेला आहे. मुख्यमंत्री आमच्यासाठी शत्रू नाहीयेत, पण आम्ही समाजासाठी लढतोय असंही जरांगे म्हणतात. आम्ही अंतरवालीमध्ये उपोषण केलं होतं, ते करून आम्ही काही पाप केलंय का, असा सवालही त्यांनी विचारलेला आहे. सोबतच सारथी अंतर्गत विद्यार्थ्यांची संख्या का कमी केली, 80,000 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती का थांबवली, असे अनेक सवाल त्यांच्याकडून विचारण्यात आलेले आहेत. आमची जी तळमळ आहे ती समजून घ्या, अशी विनंती देखील त्यांनी या दरम्यान केलेली आहे. मला मुख्यमंत्र्यांचा कोणताही राग नाहीये, मात्र अंतरवालीमध्ये झालेल्या लाठीमारासंदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्यानंतर आमच्या मनामधली भावना बदलली, अशी प्रतिक्रिया या दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी दिलेली आहे. आमदार प्रसाद लाड हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. दोघांमध्येही चर्चा सुरू होतीये. अनेक महत्त्वाचे मुद्दे जरांगे यांच्याकडून मांडले जात आहेत. आमदार प्रसाद लाड यांनी देखील त्यांना उत्तरं दिलेली होती. काही कागदपत्र घेऊन ते त्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. मनोज जरांगे यांचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही सरकार दरबारी मांडू, मात्र जरांगेंनी हे उपोषण करू नये, यापुढे देखील जरांगेंनी उपोषण करू नये अशी विनंती प्रसाद लाड यांच्याकडून करण्यात आलेली आहे. मात्र आपण समाजासाठी लढतोय आणि आपण लढत राहणार. समाजाला न्याय मिळावा ही एकमेव भूमिका आपली आहे. आपण 24 तास समाजासाठी काम करतोय, असं जरांगेंनी त्यांना उत्तर दिलेलं आहे. प्रसाद लाड हे अंतरवाली सराटीमध्ये आलेले आहेत. अंतरवाली सराटीमध्ये येऊन ते मनोज जरांगे यांची भेट त्यांनी घेतलेली आहे. त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. येत्या 30 तारखेपासून जरांगे यांनी उपोषणाचा इशारा दिलेला होता आणि याच उपोषणाआधी प्रसाद लाड त्यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये गेलेले आहेत. आपल्या भेटीनंतर जर जरांगेंनी उपोषण मागे घेतलं तर तो आपल्यासाठी आनंदाचा क्षण असेल, असंही प्रसाद लाड यांनी या पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलेलं आहे. त्यांचे जे काही प्रश्न आहेत, त्यांचे जे काही मागण्या आहेत त्या आपण सरकारपर्यंत पोहोचवू. सरकार सकारात्मक आहे असं प्रसाद लाड म्हणालेले आहेत. काही कागदपत्र घेऊन देखील ते या ठिकाणी आलेले आहेत. कशा पद्धतीनं सरकारकडून सकारात्मकपणे मराठा समाजाच्या प्रश्नांवर मार्ग काढला जातोय, मदत केली जाते, निधी उपलब्ध करून दिला जातोय, या सगळ्या संदर्भातले कागदपत्र घेऊन प्रसाद लाड हे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी आलेले आहेत. प्रसाद लाड यांना 2 जणांनी जीवे मारण्याची धमकी दिलेली होती आणि या संदर्भात देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. या दरम्यान